नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज पुण्यामधील आंबेगाव भागातील शेतजमिनीचे भाव आपण जाणून घेणार आहोत. आंबेगाव हा पुणे जिल्ह्यातील वेगाने विकसित होणारा तालुका मानला जातो. पुणे शहराजवळ असल्यामुळे आणि निसर्गाच्या वातावरणामुळे इथल्या शेतजमिनीची किमती मागील काही वर्षात खूप वाढल्या आहेत. विशेषतः मंचर, घोडेगाव, पिंपळगाव, अवसरी, पारगाव आणि भीमाशंकर रोड परिसरात जमिनीची मागणी जास्त दिसते. पुणे-नाशिक महामार्ग, MIDC, पर्यटन आणि फार्म हाऊस संस्कृतीमुळे इथे गुंतवणूक वाढली आहे. साधारणपणे आंबेगाव तालुक्यातील शेतजमिनीचे भाव गाव, रस्ता, पाणी सोय आणि लोकेशननुसार बदलत असतात. मुख्य रस्त्याला लागत किंवा हायवेजवळ जमीन असेल तर एक एकराचा भाव साधारण 40 लाख पासून 1 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर आतल्या गावात किंवा डोंगर भागात जमीन 15 लाख ते 40 लाख प्रति एकर दराने मिळू शकते. भीमाशंकर परिसरासारख्या पर्यटन भागात फार्म हाऊससाठी जमीन महाग असते, कारण तिथे शहरातील लोक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करतात. ज्या जमिनीला पाणी चांगली सोय आहे, विहीर, बोरवेल किंवा नदीजवळील क्षेत्र आहे, त्या जमिनीची किंमत अधिक असते. ऊस, भाजीपाला, फळबाग किंवा डेअरी व्यवसायासाठी योग्य जमीन असल्याचा तिची मागणी वाढते. काही भागात प्लॉटिंग आणि सेकंड होम प्रोजेक्ट सुरू झाल्यामुळे शेतजमिनीचे रूपांतर प्लॉटमध्ये केले जात आहे. त्यामुळे किमती आणखी वाढत आहेत. आंबेगावमध्ये भविष्यातील जमिनीचे भाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञ सांगतात, कारण पुणे शहराचा विस्तार हळूहळू या भागाकडे होत आहे. नवीन रस्ता, औद्योगिक विकास, पर्यटनामुळे गुंतवणूकदार इथे जमीन खरेदी करत आहेत. मात्र जमीन घेण्यापूर्वी 7/12 उतारा, झोन, रस्ता, हक्क, पाणी, उपलब्धता, कायदेशीर कागदपत्रे तपासून घेणे खूप महत्त्वाचे असते. शेतीसाठी शांत वातावरण, चांगले हवामान आणि तुलनेने कमी प्रदूषण असल्यामुळे आंबेगाव हा भागात अनेकांना आकर्षित करतो. त्यामुळे फार्म हाऊस किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तालुका पुणे जिल्ह्यातील हा महत्त्वाचा पर्याय बनला आहे. ह्या भागातील शेतजमिनीचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे, कारण वाढत्या पुणे शहरामुळे जागेची कमतरता भासू लागलेली आहे. त्यामधले तिथले लोक पुण्याच्या आसपास जवळ भागातील जमिनी मोठ्या प्रमाणे खरेदी करत आहे इन्व्हेस्ट म्हणून, कारण पुढे चालून त्या जमिनीला भाव वाढणार आहे हे फिक्स आहे. अशामुळे ह्या गावातील जमिनी